मागील काही काळापासून अनेक खेळांचं आपल्याला मराठीमध्ये सूत्रसंचालन होताना पाहायला मिळतं. यामध्ये आता क्रिकेट सुद्धा मागे राहिलं नाही. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटचं सुद्धा आपल्याला मराठीमध्ये सूत्रसंचालन होताना पाहायला मिळतं. परंतु क्रिकेटचं मराठीमध्ये सूत्रसंचालन करत असताना क्रिकेटमधले अनेक शब्द जे आहेत ते मराठीमध्ये उच्चारणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे त्याचा अभ्यास कसा केला जातो, त्याची तयारी कशी केली जाते, या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मराठी सूत्रसंचालक प्रसन्न संत आहेत. आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात मराठी सूत्रसंचालनासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम प्रसन्न संत सर, आपलं माय महानगर लाईव्ह मध्ये स्वागत आहे. नमस्कार वैभव, आणि खूप खूप धन्यवाद की तू आमंत्रित केलंस आणि खूप छान वाटतंय तुला भेटून. आणि तुझ्या बरोबर आणि तुझे जे सगळे फॉलोअर्स आहेत, चॅनलचे सगळे फॉलोअर्स आहेत, त्यांच्याबरोबर ही चर्चा करायला खरंच मजा येणार आहे. नक्कीच सर, या इंटरव्ह्यू मधला जो आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सर, मागील काही वर्षांपासून आपण मराठी क्रिकेटचं जे मराठीमधून सूत्रसंचालन करतात, परंतु सूत्रसंचालन करत असताना कशा प्रकारची तयारी करावी लागते, काय सांग? नाही, तू जो शब्द वापरलास तो अतिशय महत्वाचा आहे की तयारी करणं हे खूपच महत्वाचं आहे. कारण कसं आहे, कुठल्याही परीक्षेला जेव्हा आपण जातो किंवा कुठली असाइनमेंट जेव्हा आपण सबमिट करतो किंवा कुठल्याही मॅचला आपण जातो, कारण आपला हा विषय तसा आहे, कुठल्याही सामन्याला जायच्या आधी तयारी करणं अतिशय महत्वाचं असतं. आता फॉर एक्झाम्पल, आता परवाच मी दिल्लीला गेलो होतो. अरुण जेटली स्टेडियमवर मी एका मॅचची कॉमेंट्री केली. ती होती ऑल इंडिया रेडिओवर. ती इंग्लिश कॉमेंट्री होती, पण तयारी कुठली भाषा असली तरी तयारी तशीच करावी लागते. आता मॅच होती अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड. आता तयारी कशी करावी, तर कसं असतं की अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड हे जे प्लेयर्स आहेत हे काय आपण रोज पाहत नाही. इंडियाचे प्लेयर्स कसे आपण रेग्युलरली पाहत असतो, त्यांना फॉलो करत असतो. पण जेव्हा अशा नॉन इंडियाच्या मॅचेसची कॉमेंट्री करायची असते आणि लाईव्ह कॉमेंट्री करायची असते, ग्राउंडवरनं कॉमेंट्री करायची असते, वर्ल्ड कपची कॉमेंट्री आहे, लाखो लोक ऐकत असतात, पाहत असतात, तर तयारी म्हणजे कशी करावी लागते की पहिले म्हणजे दोन्ही संघ कोणते आहेत, त्यांच्यामधले स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, त्याच्यामधले एखादी कमकुवत बाजू काय आहे, मग त्यामधले प्लेयर्स टू वॉच आउट फॉर कोण आहेत, म्हणजे कोणत्या खेळाडूंकडे जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. पण आता कसं होतं की कॉमेंट्री करत असताना तू नाटक बघितलं कुठलंही, तर कसं असतं, प्रत्येक माणूस एकेका ठिकाणी जिकडे उभा असेल हे फिक्स असतं. पण क्रिकेटमध्ये असं नाहीये. कुठलाही फिल्डर कुठेही उभा राहतो, कुठलाही बॅटर कुठल्याही बाजूने धावतो. त्यामुळे त्या बॅटर किंवा त्या त्या गोलंदाजाची किंवा त्या फलंदाजाची किंवा त्या क्षेत्ररक्षकाच्या जर्सीचा नंबर काय आहे, त्याचं नाव कसं उच्चारायचं, ते नाव उच्चारण करत असताना त्याचा काय इतिहास आहे, त्याचे काय रेकॉर्ड्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आता मी राशिद खान बद्दल बोलतोय, तर राशिद खान हा अफगाणिस्तानचा आघाडीचा लेग स्पिनर आहे. पण ते बोलत असताना त्याचा थोडा इतिहास, त्याच्याबद्दलचे थोडे आकडे, मग त्याचा मॅचअप कोणाविरुद्ध चांगला आहे, कोणाविरुद्ध चांगली गोलंदाजी करतो, ह्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी कशी कामगिरी केली आहे, तर अशा बऱ्याचशा गोष्टी तयार करून जाव्या लागतात. आता ह्याच्यात एवढंच आहे की जास्त तयारी करायची का कमी तयारी करायची हे तुमच्यावर आहे. पण माझा नेहमी हाच सल्ला असतो की जितकी जास्त तयारी तुम्ही करता, तेव्हा लाईव्ह कॉमेंट्री करत असताना ते शब्द, ती माहिती आणि त्याचबरोबर तो केलेला अभ्यास कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतोच पडतो. त्यामुळे संक्षिप्त रूपात जर मला तुला प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं, तर ऑलराऊंड ज्याला आपण म्हणतो किंवा ऑलराऊंडर ज्याला आपण म्हणतो, तसं नक्कीच सर, अष्टपैलू तयारी करणं महत्वाचं आहे. नक्कीच सर, माझा जो पुढचा प्रश्न होता तो हाच होता, कारण का आपण पाहतोय की इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल, या दोन्ही भाषांमधून कॉमेंट्री करताना शब्द जे असतात ते साम्य असतात, ज्या वेळेला सेम शब्द उच्चारले जातात. परंतु मराठीमध्ये जर एखादा बॅट्समन असेल किंवा एखादा बॉलर असेल, त्याला गोलंदाज, फलंदाज, मग तो फास्टर बॉलर असेल तर वेगवान गोलंदाज, असे जे शब्द आहेत ते उच्चारावे लागतात. आणि त्याचा अभ्यास कसा असतो सर? त्याचा अभ्यास, वैभव तू छान विचारलं, त्याचा अभ्यास हा असाच करावा लागतो की आपण त्याचा सराव करायला लागतो. की आता फॉर एक्झाम्पल कसं होतं, आता आपण जेव्हा खाली खेळायला जातो, ठीक आहे, आता आपण कॉलनीमध्ये राहतो, गल्लीमध्ये क्रिकेट खेळायला जातो, तिकडे काय आपण गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षक हे शब्द वापरत नाही. आपण काय म्हणतो, माझी बॅटिंग आहे, माझी बॉलिंग आहे, किंवा तू फास्ट बॉलिंग कर, तू अंडरआर्म बॉलिंग कर, मी विकेट किपिंग करतो. पण जेव्हा तुम्ही समालोचन करत असता तेव्हा तुम्ही एक प्रोफेशनल असता. त्यामुळे ह्या सगळ्या शब्दांची जी तयारी आहे, पहिले म्हणजे काय की हे शब्द सहज तुमच्या अगदी बोलत्या भाषेमध्ये यायला पाहिजे. यासाठी तुम्ही त्या भाषेमध्ये बोलणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे कसं होतं वैभव, की सहजासहजी शब्द जो येतो तो बॅटर किंवा बॉलर येतो, किंवा बॅट्समन आधी म्हणायचे, आता बॅटर म्हणतात. पण आपण जेव्हा मराठीत करत असतो तेव्हा फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, त्याचबरोबर क्षेत्ररक्षक, मग जेव्हा आता जसं म्हणालास फास्ट बॉलर, जलदगती गोलंदाज, मध्यम गती गोलंदाज, फिरकी गोलंदाज, रनआउट आपण सहजासहजी म्हणतो, रनआउट पण काही चुकीचं नाही, पण मराठीत धावचीत म्हणतो. एलबीडब्ल्यू आपण म्हणतो, पण मराठीत त्याला आपण म्हणतो पायचीत.
बोल्ड म्हणतो आपण, की बोल्ड हे इंग्लिशमध्ये झालं, पण तसं बघायला गेलं तर त्रिफळाचीत आहे, स्टम्पिंगला यष्टीचीत म्हणतात. तर हे शब्द जे आहेत ना, हे वाटतात खूप कठीण वैभव, पण जेव्हा आपण ह्याचा सराव करतो आणि जेव्हा आपण रोज जे काम असतं ते हेच जेव्हा आपण करत असतो, तेव्हा हे शब्द अगदी सहजासहजी आपल्याला ते बोलता येतात. पण जसं तू विचारलंस, की ह्याचा सराव कसा करायचा, तर हे शब्द बोलत राहायचे, वाचत राहायचे. मराठी वृत्तपत्र जे असतात किंवा ज्या भाषेमध्ये तुम्ही कॉमेंट्री करताय, त्या भाषेचं जे न्यूजपेपर आहे, वृत्तपत्र आहे, ते वर्तमानपत्र वाचायला पाहिजे. त्याच्यातनं हे शब्द गोळा करायचे आणि मग वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करायचा. मग ते सहजासहजी शब्द आपोआप निघतात. नक्कीच सर, तुम्ही जसं सांगितलं की सराव करायला पाहिजे, मग वेगवान गोलंदाज असेल, फिरकीपटू असेल, त्यानंतर यष्टीरक्षक असेल, परंतु हे शब्द जे आहेत ते वारंवार उच्चारात येणारे नाहीयेत. परंतु एखादा सूत्रसंचालन करत असताना एखादा शब्द चुकला तर त्याची दुरुस्ती कशी केली जाते? नाही, अगदी खरं आहे, की चूक होऊ शकते. कारण बघ कसं आहे, की आता तू पण एक रिपोर्टर आहेस. रेकॉर्डेड प्रोग्राम मध्ये तुम्ही झालेल्या चुका दुरुस्त करू शकता. पण एखादा लाईव्ह रिपोर्टिंग जेव्हा तुम्ही करताय किंवा आता मी जर लाईव्ह कॉमेंट्री करत असतील, तर एकदा का तो शब्द गेला का गेला, तो काय परत तुम्ही आणू शकत नाही. फक्त एवढंच आहे, की जर तो गेल्यानंतर तुम्हाला जाणवलं लगेच, की बाबा हा माझा शब्द चुकला किंवा या खेळाडूचं मी नाव चुकीचं घेतलं किंवा ह्या शब्दाचं किंवा ह्या पर्टिक्युलर ऍक्शनचं वर्णन करत असताना माझ्याकडनं चूक झाली. तर फक्त काय की लगेच थोडक्यात सांगायचं, की माफ करा, तो क्षेत्ररक्षक जो होता, तो हार्दिक पंड्या नव्हता. तो क्षेत्ररक्षक होता ईशान किशन. म्हणजे अगदी लगेच आपण प्रामाणिकपणे जर सांगितलं, तर आपण काय होतं, की आपण जे जे लिसनर्स असतात, रेडिओमध्ये लिसनर्स असतात, टीव्ही जेव्हा आपण कॉमेंट्री करत असतो, तेव्हा व्ह्युअर्स पण असतात, लिसनर्स पण असतात. त्यांच्याबरोबर जो एक विश्वास असतो ना, तो लगेच निर्माण होतो. कारण काय होतं, की आपण प्रामाणिक जेव्हा काम करतो, की चूक होणारच. म्हणजे चूक होऊ नये हा आपला प्रयत्न असतो, अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पण तू विचार कर ना वैभव, की आता तू स्टेडियममध्ये बसलायस, 50,000 लोक आहेत, तुझा कॉमेंट्री बॉक्स 100 यार्ड आहे, तिकडनं तू पाहतोयस. एखादा प्लेअर ओळखताना जर्सीमध्ये अगदी काहीतरी चूक होऊ शकते. तर ती चूक जर झाली, तर तो काय मोठा गुन्हा नाहीये. खूप काय मोठे काय एकदम असं आभाळ कोसळलं असं नाहीये. हां, अगदी काय म्हणजे खूप मोठी चूक झाली तर ठीक आहे. पण एखाद्या प्लेअर बद्दल जर एखादी चूक झाली वर्णन करत असताना, नाव घेत असताना, तर लगेच सांगायचं की माफ करा, तो असा-असा क्षेत्ररक्षक होता, तो नव्हता आणि पुढे कंटिन्यू करायचं. बऱ्याच वेळेला काय होतं, की अनावधानाने झालेली चूक जी असते, ती आपल्याला जाणवतही नाही. मग ते त्या फ्लोमध्ये गेलं तर ठीक आहे. तेव्हा परत तुमची जेव्हा स्टेंट येईल, तेव्हा तुम्ही लगेच सांगायचं की अरे ते जे मी वर्णन केलं होतं ना, ती विकेट ऍक्च्युअली काढली होती अमुक-अमुक गोलंदाजांनी. त्या गोलंदाजाचं मी वर्णन असं केलं होतं, पण त्या गोलंदाजाने ती विकेट काढली होती. तर हे करत असताना आपल्याला एक जाणवतं, अनुभवाने ते जाणवतं वैभव, की जसं आपण पुढे काम करत जातो, तेव्हा चूक होणं हे काही गैर नाहीये. प्रयत्न असाच असावा, की अचूक समालोचन, अचूक सूत्रसंचालन झालं पाहिजे. पण जर एखादी चूक झाली, तर माफी मागावी आणि मग पुढे चालत जा. नक्की सर, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की एखादा शब्द चुकला तर त्याची त्याची दुरुस्ती कशी करावी, तसंच शब्द कशा प्रकारे उच्चारावे, शब्दांचं वारंवार त्याचं बोलणं झालं पाहिजे, त्याचं उच्चारात ते आले पाहिजे. परंतु सर, एक थोडा वेगळा प्रश्न आहे की ज्या वेळेला आपल्याला कळलं की क्रिकेटसाठी मराठीमधून सूत्रसंचालन करायचंय, त्यावेळेला आपली पहिली रिएक्शन काय होती आणि तेव्हाच तुम्ही स्वीकारलेलं आव्हान कसं होतं? आता कसं आहे माहिती वैभव, की ग्राउंड कॉमेंट्री जी आहे, ग्राउंड कॉमेंट्री जी आपण करतो किंवा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जी ग्राउंड कॉमेंट्री करतो, ती अनेक वर्ष मी मराठी आणि इंग्रजी आणि त्याचबरोबर हिंदी या भाषांमध्ये करत आलेलो आहे. पण काही वर्षांपूर्वी असा एक कॉल आला होता, की आपल्याला मराठीमधनं समालोचन करायचंय. मग ते इंडियन प्रीमियर लीगचं असेल, मग ते वर्ल्ड कपचं असेल, अनेक भारतीय मॅचेसचं असेल. तर जेव्हा तो कॉल आला, तेव्हा माझ्यासाठी, म्हणजे वैयक्तिक माझ्यासाठी ते काही नवीन नव्हतं. कारण मी कसं आहे, की ग्राउंड कॉमेंट्री जी आहे किंवा रेडिओवर जे अपडेट्स आहेत, ते मी अनेक वर्ष मराठीमध्ये देत होतो किंवा इंग्लिशमध्ये मी देत होतो. त्यामुळे तसं काही नवीन वाटलं नाही. पण की आता जेव्हा लिसनर्स म्हणजे जेव्हा एक प्रेक्षक एक नॉर्मली आपण काय बघतो, की इंग्लिश किंवा हिंदीमध्ये क्रिकेटच्या सामन्यांचं समालोचन होतं. पण जेव्हा त्यांना कळलं, की आता मराठीचाही पर्याय उपलब्ध असणार आहे, त्यामुळे कॉमेंट्री किंवा समालोचन असं अशा प्रकारे त्याची रचना करायची होती, की ते खूप कठीणही नाही वाटलं पाहिजे, खूप तांत्रिक नाही वाटलं पाहिजे, त्याचबरोबर खूप क्लिष्ट नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे तो जो खेळ आहे किंवा ती जी ऍक्शन आहे, त्याचं वर्णन करत असताना समोरच्याला असं नाही वाटलं पाहिजे, की "अरे बापरे! हा जी भाषा बोलतोय ती मला कळतच नाहीये." त्यामुळे आम्ही काय करायचो किंवा जेव्हा अगदी पहिल्यांदा जेव्हा ही टीव्हीवर आली होती भाषा, तेव्हा आम्ही मिक्स शब्द वापरायचो. म्हणजे एकदा गोलंदाज म्हणायचो, एकदा बॉलर म्हणायचो. एकदा फलंदाज म्हणायचो, एकदा बॅटर म्हणायचो.
एकदा क्षेत्ररक्षक म्हणायचो, एकदा फिल्डर म्हणायचो. कारण मग काय होतं, की हळूहळू जी लोक, जे लिस्नर्स आहेत, व्ह्युअर्स आहेत, ते त्याच्यामध्ये सेटल होतात. कारण नाहीतर काय लोकांना वाटायला लागतं, अरे बापरे, हे कुठले शब्द आहेत, हे तर माझ्या बोलीभाषेतले शब्द नाहीयेत. जुन्या काळातले जे मराठी समालोचन ऐकायचे रेडिओवर, टेलिव्हिजनवर, दूरदर्शनवर, त्यांना हे शब्द सगळे माहिती आहेत. पण जो नवीन प्रेक्षक आहे, त्यांना कदाचित हे शब्द माहीत नसावेत. तर तू जे विचारलं, तर तयारी आमची अशीच होती, की काही शब्द आपल्याला जे मराठीत बोलायचे आहेत, ते मराठीत बोलायचेच आहेत. पण त्याचबरोबर अधनं-मधनं त्याचे जे इंग्लिश मधले जे शब्द आहेत, ते लिसनर्सना फक्त कळावे किंवा त्यांना अंदाज यावा, की आपण कुठल्या कुठल्या क्षणाबद्दल किंवा कुठल्या ॲक्शन बद्दल बोलतोय, ह्याचा त्यांना संदर्भ लागावा. म्हणून आम्ही हे 2 शब्द असे वापरायचो. पण ते आव्हान स्वीकारलं होतं आणि ते आव्हान यासाठी स्वीकारलं होतं, कारण बघा ही आपली भाषा आहे. ह्या भाषेत आपण लहानपणापासून मोठे झालेलो आहोत. पण फक्त फरक एवढाच होता, की आपण जी बोली भाषेतलं क्रिकेट बोलतो आणि समालोचनातलं क्रिकेट बोलतो, ह्याच्यात फरक आहे. पण तो फरक जास्त जाणवू न देता ती भाषा अगदी सहज, सोपी, सरळ कशी करावी हा प्रयत्न होता. नक्कीच सर, ज्या प्रकारे आता आपण पाहतोय की मराठी सूत्रसंचालन तर तुम्ही करतच आहात आणि करत असताना मराठी प्रेक्षकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, एखादा अनुभव काय सांगाल सर, ज्यावेळेला तुम्ही सूत्रसंचालन करत होतात आणि त्यावेळेला समोरून प्रेक्षकांकडून आलेली एक कॉम्प्लिमेंटरी काय होती, काय सांगाल? प्रतिसाद तर खूपच चांगला मिळतो. म्हणजे अगदी मनापासून वैभव तुला सांगायचं झालं तर प्रतिसाद खूप चांगला मिळतो. कारण काय असतं, की जेव्हा आपल्या भाषेत एखादी गोष्ट होत असते ना, तेव्हा आपण थोडा वेळ का होईना ती लावून पाहतो. बघूया काय चाललंय. कारण कसं आहे, की इतके वर्ष 2 भाषांमध्ये कॉमेंट्री होत होती. म्हणजे इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल. पण आता जर तुम्ही बघितलं ह्या वर्षी तर जिओ सिनेमावर जिकडे मी आता ह्या वर्षीच्या आयपीएलमध्ये केलं, तर जवळ-जवळ 12 भाषा, 12 ते 13 भाषांमध्ये समालोचन झालं होतं. त्यामुळे तू जे मला विचारलंस, की प्रतिसाद कसा होता? तर प्रतिसाद खूपच चांगला होता. आता प्रतिसाद कसा कळतो? आता जेव्हा मी तुझ्याबरोबर बोलतोय, तर तू मला सांगू शकतोस. पण जेव्हा मी टेलिव्हिजनवर कॉमेंट्री करतोय किंवा रेडिओवर कॉमेंट्री करतोय, तेव्हा लिसनर्स कोण आहेत हे मला माहीत नाही. मला कळतंय साधारण 10,000 लोकं ऐकतायत किंवा 20,000 लोकं ऐकतायत किंवा 5,00,000 लोकं ऐकतायत. पण हा प्रतिसाद कसा कळतो? आपल्याला जे सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियावरनं मेसेजेस येतात. कौतुकाचे मेसेजेस येतात, कधी-कधी टीकेचे मेसेजेस येतात. काही-काही जण सांगतात, "अरे, इकडे हे बोलायला पाहिजे होतं, ते म्हणायला पाहिजे होतं, तसं करायला नाही पाहिजे होतं, त्याची प्रशंसा तुम्ही जास्त केलीत, त्याची प्रशंसा कमी केलीत." पण ओव्हरऑल जर पाहायला गेलं ना, तर प्रतिसाद खूपच चांगला मिळाला आणि प्रयत्न असाच असतो, की समालोचन करत असताना माहिती तर द्यायचीच आहे, पण माहितीबरोबर थोडं मनोरंजन पण देणं हे अतिशय गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, की अगदी एखाद्या लेक्चरमध्ये बसल्याचा फील येतो, की "अरे बापरे! हे प्रोफेसर बोलतच चाललंय, थांबणार कधी?" त्यामुळे माहिती पण द्यायची, त्याच्यावर थोडं मनोरंजन पण द्यायचं. एखादं उदाहरण तुला सांगायचं झालं तर रिंकू सिंग म्हणून एक फलंदाज आहे कोलकाता नाईट रायडर्सचा. त्यांनी एक तुफान मॅच जिंकवली होती. है ना, लागोपाठ षटकार मारत त्याने ती मॅच जिंकवली होती आणि कोलकाता नाईट रायडर्स हो, कोलकाता नाईट रायडर्स म्हटलं की रिंकू सिंगचंच नाव यायचं. मग हो. ती मॅच जेव्हा जिंकली, तेव्हा रिंकू सिंगवर आम्ही थोडा अभ्यास केला, की रिंकू सिंग काय आहे, त्याची त्याची बॅकग्राऊंड काय आहे, तो कसा मोठा झालाय, तो कसा स्टार झालाय, किती मेहनत करून तो पुढे आलेला आहे. आज तो एशियन गेम्समध्येही खेळला, गोल्ड मेडलही त्याने पटकावलं. पण तेव्हा मग आम्ही काय केलं, एक वाक्य ना असंच एक बोलता-बोलता तयार झालं, की के-के-आर म्हणतात, "जोपर्यंत आहे आमच्याकडे रिंकू, तोपर्यंत सगळे सामने आम्हीच जिंकू." तर हे जे यमक म्हणतं ना, की हे असं काहीतरी आम्ही जुळवलं आणि त्या वाक्याला पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे लोकांनी सांगितलं, की "अरे वाह! हे ऐकायला खूप छान वाटतं." काही जणांनी त्याची मस्करी उडवली, काही जणांनी त्याची फजिती उडवली. पण कसं असतं, की जर जास्तीत जास्त लोकांना ते आवडलं, तर मग आपण बरोबर ट्रॅकवर चाललोय हे समजणं अतिशय सोपं होतं. कारण कसं असतं, 100% जी ऑडियन्स असते, त्या 100% ऑडियन्सला तुमचं काम आवडेलच याची खात्री देता येत नाही. प्रयत्न तोच असतो, की 100 पैकी 100 लोकांना आपलं काम आवडावं. पण त्यातले काही जण म्हणतात, "अरे, हे कशाला म्हटलं?" पण जर बहुतांश लोकांना हे असे काही जे प्रकार आहेत, माहिती बरोबर मनोरंजन हे जर आवडलं, तर आपण बरोबर ट्रॅकवर चाललोय, हे आपल्याला सगळं सहज कळतं. नक्कीच सर, आता एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठी सूत्रसंचालनामध्ये जर कोणाला करिअर करायचं असेल, कारण का बरेच जण कॉमेंट्री म्हटलं की त्याला सुद्धा करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असतात. परंतु आता क्रिकेटचं असेल किंवा इतर कुठल्याही खेळाचं असेल, मराठीमधून सूत्रसंचालन करायचं असेल तर सर्वप्रथम कोणता अभ्यास करायला पाहिजे? काय तयारी, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलंच की तयारी काय करायला पाहिजे. पण एखादा मोठा असा कोर्स असेल किंवा काय असेल, काय सांगणार तुम्ही प्रेक्षकांना? नाही, वैभव, हे तू खूप चांगलं विचारलंस, की करिअर करायचं असेल तर ह्याच्यात काय-काय करायला पाहिजे. पहिले म्हणजे मला एक खूपच महत्त्वाची गोष्ट तुझ्या या माध्यमातनं, तुझ्या या न्यूजच्या माध्यमातून मला सांगावीशी आवडेल, की आपण कमीत कमी 2 ते 3 भाषांवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
म्हणजे जी तुमची मातृभाषा आहे ती भाषा तर आपण सहज बोलतो, कारण लहानपणापासून आपण ती भाषा बोलत आलेलो असतो. पण त्याबरोबर आणखीन एक दोन भाषा जर आल्या तर आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढतो, त्याचबरोबर जी संधी असते ती जास्त प्राप्त होते. म्हणजे उदाहरण मी काय देतो, तू आता करिअरचा विषय काढलाच की कुठलंही एखादा इव्हेंट कव्हर करायचा झाला तर कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये सहसा आपण जर पाहिलं तर 2 ते 3 भाषांमध्ये ती न्यूज चालू असते. तर मग काय विचार करतो एखादा न्यूज चॅनल की एकाच माणसाला पाठवूया आणि त्या माणसाकडनं 2-3 भाषांमध्ये त्या पर्टिक्युलर इव्हेंटचं आपण पूर्ण जे वार्तांकन आहे, पूर्ण जे रिपोर्टिंग आहे ते करून घेऊ. काय होतं की आपल्याला जर करिअर ह्या फील्डमध्ये करायचं असेल तर 2-3 भाषा जर आपल्याला येत असल्या तर पहिले म्हणजे आपले प्रोनन्सिएशन जे असतात, उच्चार असतात, ते आपोआप चांगले होतात. कारण खास करून मी क्रिकेटमध्ये सांगतोय, काय होतं की आता एखादा प्लेअर आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल परवा ऑस्ट्रेलियाचा एक सामनावीर होता ऍडम झॅम्पा. आता हो. झॅम्पा हे जे उच्चारण आहे, झॅम्पा, हे झॅम्पा उच्चारण आपण जोपर्यंत इंग्लिश कॉमेंट्री ऐकत नाही किंवा इंग्लिश भाषा बोलत नाही तोपर्यंत हे झॅम्पा हे प्रोनाऊन्सिएशन करणं, याचं उच्चारण करणं खूप कठीण आहे. त्यामुळे काय होतं की जर ह्याच्यात करिअर करायचं असेल तर 2-3 भाषांवर प्रभुत्व तुम्ही मिळवलं पाहिजे. मग ज्या फील्डमध्ये तुम्हाला करायचं, मग ते क्राईम रिपोर्टिंग असेल, पॉलिटिकल रिपोर्टिंग असेल, स्पोर्ट्स रिपोर्टिंग असेल, मग इकॉनॉमिकल रिपोर्टिंग असेल किंवा मार्केटचं रिपोर्टिंग असेल, तर त्या पर्टिक्युलर फील्डचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं वैभव, तुलाही ते जाणवलं असेल रिपोर्टिंग करत असताना, की अचानक एखादी गोष्ट घडते. आता ती हो. गोष्ट जेव्हा घडते किंवा एखादी ब्रेकिंग न्यूज येते, ती काय सांगून येत नाही, ती येते. त्यामुळे तेव्हा जर तुम्हाला पुस्तक उघडून किंवा इंटरनेट उघडून जर अभ्यास करावा लागला तर मग तुमच्या रिपोर्टिंगमध्ये ते कळून येतं की काहीतरी थातूर काम केलं. पण जी फील्ड तुमची आहे किंवा जे स्पेशलायझेशन तुमचं आहे त्याच्यामध्ये जर तुमचा आधीपासूनच दीर्घ अभ्यास जर असेल तर त्या अभ्यासाच्या बळावर, भाषेच्या प्रभुत्वावर, ह्या सगळ्यांवर आपण उभं राहत आपण एक छान आपल्या विचारांची मांडणी करू शकतो, रिपोर्ट तयार करू शकतो, सूत्रसंचालन करू शकतो. त्यामुळे टू सम अप, एक करिअर जर करायचं असेल तर भाषेवर प्रभुत्व, ज्या फील्डवर तुम्ही काम करताय, ज्या फील्डमध्ये तुम्हाला काम करायचंय त्या फील्डबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती असणं गरजेचं, करेक्ट प्रोनाऊन्सिएशन्स काय आहेत, अगदी बरोबर उच्चार काय आहेत, हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं. आणि कुठलीही भाषा तुम्ही बोला, मग ती मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, तामिळ असेल, तेलुगू असेल, ती शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही शुद्ध भाषा कशी होते? चांगले जे वक्ते आहेत, चांगले स्पीकर्स आहेत, त्यांची जितकी जास्तीत जास्त आपण भाषा ऐकू, त्यांचं जास्तीत जास्त काम ऐकू, तितकंच चांगलं आपलं काम होतं आणि आपली भाषा ही तितकीच चांगली. खरं तर सर या शेवटचा प्रश्न आता या विषयातला आहे तो म्हणजे की मराठीमध्ये सूत्रसंचालन करत असताना एखाद्या क्रिकेटरकडून आपल्याला मिळालेली कॉम्प्लिमेंटरी किंवा तो एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. आता बऱ्याचशा क्रिकेटर्स बरोबर मी काम केलेलं आहे बाय गॉड्स ग्रेस. आणि अनेक असे क्रिकेटर आहेत ज्यांच्या बरोबर काम आणि ज्यांच्या बरोबर काम केलेलं आहे त्यांच्यावर खूपच मजा आलेली आहे. कारण काय होतं की हे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर असतात किंवा जे ज्या लेवलला ते खेळलेले असतात ना, त्यांचा विचार करण्याचा जो दृष्टिकोन असतो तो खूपच वेगळा असतो. कारण कसं असतं की त्यांनी प्रत्येक पायरी ही चढलेली असते, प्रत्येक आव्हानांना ते सामोरे गेलेले असतात. आणि त्याचबरोबर त्यांना माहिती असतं की ह्या लेवलला जायला किंवा ह्या लेवलला पोहोचेपर्यंत मी किती परिश्रम केलेले आहेत आणि त्याचबरोबर किती त्याग केलेला आहे. त्यामुळे एखादी आठवण जर सांगावीची झाली तर एखादी स्पेशल आठवण अशी आहे की मी जेव्हा क्रिकेट शिकत होतो किंवा म्हणजे क्रिकेट कोचिंग कॅम्प्सला जात होतो तेव्हा माझे प्रशिक्षक होते. तेव्हा ते प्रशिक्षक होते चंद्रकांत पंडित आणि संदीप पाटील. हे बँड्राला जे MIG क्रिकेट क्लब आहे तिकडे MIG क्रिकेट अकॅडमी होती, तिकडे मी सिलेक्ट झालो होतो. तेव्हा मी तिकडे क्रिकेट शिकलो, अंडर 16, अंडर 19 पर्यंत खेळलो. पण हे जे दोन माझे प्रशिक्षक होते ना अंडर त्या एज ग्रुपमध्ये, चंद्रकांत पंडित आणि संदीप पाटील, दोन्हीही आंतरराष्ट्रीय माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. संदीप पाटील तर 1983 चे वर्ल्ड कप विनिंग क्रिकेटर आहेत, त्याचबरोबर माजी निवड समिती अध्यक्ष पण आहेत, ते होते. तर ह्या दोघांनी ज्यांच्याकडनं मी क्रिकेट शिकलो होतो त्यांच्याबरोबर समालोचन करण्याचं मला भाग्य मिळालं. त्यामुळे तो जो क्षण होता तो खूपच स्पेशल होता. म्हणजे विचार कर ना, की ज्यांच्याकडनं आपण क्रिकेट शिकलेलो आहे, जेव्हा लहान असताना 12, 13, 14 वर्षाचा असताना मी ज्यांना सर म्हणायचो, तेव्हा त्यांना मी म्हणजे मान, आजही तोच मान, तोच सन्मान मी देतो. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या बाजूला बसून समालोचन करायचं. आणि कसं असतं, कॉमेंट्रीमध्ये एक रूल असतो, की तुम्ही कोणाला सर वगैरे म्हणू शकत नाही. प्रथम पहिल्या नावाने हाक मारावी लागते. म्हणजे विचार कर, की संदीप पाटील आणि चंद्रकांत पंडित बाजूला बसले आणि ते सांगतात, "अरे पहिल्या नावाने मला हाक मार." आपल्याकडे संस्कृती वेगळी आहे, आपल्याकडे परंपरा वेगळी आहे.
आपल्याकडे कोणालाही असं आपण पहिल्या नावाने हाक मारू शकत नाही. आज आज तुम्हाला जरी विद्यार्थी असतात, मी तुला सांगितलं अरे मला माझ्या पहिल्या नावाने हाक मार, तरी तुम्हाला सरच म्हणणार. जरी मला प्रसन्न म्हण असं मी तुला सांगितलं, ते नैसर्गिक आहे, कारण आपल्याकडे कल्चर तसं आहे. बाहेर तू गेलास तर कोणी किती वर्षाचा किती वयाचा फरक असला तरी पहिल्या नावाने हाक मारतात. तर ती एक आठवण अविस्मरणीय माझ्या आयुष्यात नेहमी राहील, की ज्यांच्याकडनं मी क्रिकेट शिकलो किंवा ज्यांच्याकडनं क्रिकेटचे धडे गिरवले, त्यांच्याबरोबर समालोचन कक्षात बाजूला बसून त्यांच्याबरोबर कॉमेंट्री करून अनेक सामन्यांचं धावतं जे समालोचन आहे हे करण्याचं भाग्य मला मिळालं. त्यामुळे त्या आठवणी ज्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत आणि त्या सदैव त्या माझ्याबरोबर राहतील. नक्कीच सर, तुम्ही दिलेल्या सर्व मराठी संचालनासंदर्भात दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात आपले खरं तर धन्यवाद. तर तुम्ही तर हा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्ही जर आता ज्या प्रकारे एक्सप्रेशन पाहिलं की मराठीमध्ये सूत्रसंचालन करायचं असेल तर सर्वप्रथम म्हणजे जी आपली मातृभाषा आहे त्याच्यावरती प्रभुत्व आपलं असणं गरजेचं असतं. त्यामुळे तसंच जे शब्द आपण उच्चारणार असू ते शब्द सुद्धा योग्यरित्या उच्चारणं गरजेचं असतं. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पायमाना